आदित्य रानूबाईची कहाणी. एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समेधा फुलं ध्रुवा आणायला रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायानो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाले, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्वारी मौन्यानं उठावं, सचेळ स्नान करावं, अगोदर पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानफुलं व्हावी, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचं धूप, गुळा खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, मागे रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकढं तूप नेहून जेवू सांगावं. असेल तर चिर चोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावू धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या. तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बुटकी कराल. राणी म्हणाले, दासी करीत नाही, बुटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षाचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तिथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिलं, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिळली, दुःखानं व्यापली, राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्रीची झाली होती. तिनं आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्वारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोकरला, होना मोहराने भरून दिला. बाबा, ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपात आला. हातचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, बाबा रे, मावशीनं काय दिलं? दैव दिलं, कर्माने नेलं. कर्माचं फळ पुढे उभे राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व नेलं. पुढं दुसऱ्या आदित्वारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिलं. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानांच्या. प्रधानांच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, काठी पोकरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून नेली. घरी गेला. झालेला गोष्ट राणीला सांगितली. दैव दिलं ते कर्मानं नेलं. पुढं तिसऱ्या आदित्वारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभं राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन नाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जीव खाऊ घातलं, नारळ पोखरून होना मोहराने भरून दिला, ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्वारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या काठी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपात आला आणि हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व नेलं. 5व्या आदित्वारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही
परसदारानं घरी नेलं, नाऊ माकू घातलं, पाटव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदित्वाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तू मला सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाळी पापीने बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारले, याला उपाय काय करू. तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं, मावशी मावशी तुला छत्र आली, चामर आली, पायीक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोटली, चामर कोटली, पायीक कोटले, परवर कोटले. बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाले. एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेने जाऊ लागले. पहिल्या मजली स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो गाण्याची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेने एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुमच्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीनं घेऊन 3 त्याला दिली. 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा. उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं 3ऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. मळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोती घेऊन 3 आपण घेतली, 3 मळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे मळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं 3ऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू. मी मुलांसाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा, मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही. असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतले. पालता होता. तो उताना केला. 6 मोती होती. 3 मोती त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ. काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. शररस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं कोणा पापिनीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्वारी वळसणी खाली बसून केस विंचरले. काळं चवाळं डोईचा केस, वळसणीची काडी डाव्या खांद्यावरून विशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विकायला, राजाच्या राणीला माळ्याला, म्हातारीला काना डोळा, मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सबळ संपवून